अतिशय उत्साहामध्ये आम्ही सर्वांनी मिळून जलपूजन केले। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जलपूजन झाले। सगळेजण खूप आनंदी आहेत, उत्साहात तर आपण बघताय, ऊर्जा बघताय। वरुण राजाने एका अर्थाने आपल्यावरती कृपादृष्टी दाखवलेली आहे, परंतु दुसरीकडे आता अतिवृष्टी काही ठिकाणी झाली आहे, नुकसानी व्हायला लागले, त्यामुळे त्या बाबतीत देखील योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। कालपासून पंचनामे सुरू झालेले आहेत, ती प्रक्रिया होईल। आता तेरणा धरणावरती आपण आहोत। हे धरण भरल्यामुळे या भागात खास करून जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला मोठा फायदा होणार आहे आणि रबीच्या बाबतीतली पण चिंता त्या अर्थाने मिटलेली आहे। आपण बघू शकता की सगळे तसे अतिशय उत्साहामध्ये आहेत, आनंदामध्ये आहेत। हे धरण जे आहे ते फार पूर्वीचं आहे हो, आणि हे धरणासाठी योगदान बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे। हो, त्याच्याबद्दल काय आपण म्हटलं ते बरोबर आहे। 70च्या आधी बांधलं गेलेलं हे धरण आहे आणि अनेक गावांचं अर्थकारण या धरणामधल्या पाण्यावरती अवलंबून आहे, तेरणा नदीवरती अवलंबून आहे। पाणी पुरवठ्याच्या बाबतीत देखील बऱ्याच योजना या धरणावरनं झालेल्या आहेत, त्यामुळे या धरणाचं महत्त्व इथल्या पूर्ण जनजीवनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि पाणी भरल्यामुळे समाधान आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।